जय मल्हार. मी प्राध्यापक राजेंद्र गाडेकर. आज मी आपल्याशी राजमाता अहिल्यामाता होळकर यांच्याविषयी संवाद साधणार आहे. राजमाता अहिल्यामाता होळकर यांचा विचार करत असताना भारतीय समाज व्यवस्थेत एक आदर्श राजकारती महिला म्हणून तिच्याकडं पाहिलं जातं. मातेकडे आपण एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घेत असताना त्यांच्या अनेक पैलूंचा इथं या ठिकाणी विचार होत असतो. त्यांचा राज्यकारभार एक आदर्श स्वरूपाचा होता. त्यांची न्यायव्यवस्था सुद्धा चांगल्या पद्धतीची होती. तत्कालीन समाजव्यवस्थेतील न्यायव्यवस्थेपैकी आदर्श न्यायव्यवस्था त्यांच्या राज्यात निर्माण केलेली होती. त्यानंतर त्यांचं सैन्य व्यवस्था ही एक चांगल्या पद्धतीची आदर्श स्वरूपाची असल्याचे उल्लेख अनेक साहित्यांमधून आपल्याला पाहायला मिळतो. आज या ठिकाणी त्यांचं उद्योग धोरण सुद्धा एक फार मोठं एक आदर्शवादी असं होतं. राज्याला प्रगतीपदावर नेणारं एक धोरण त्या ठिकाणी होतं. म्हणून या ठिकाणी मी आपणास राजमातेचं कृषीविषयक धोरण किंवा शेतीविषयक धोरण या ठिकाणी तुमच्या समोर मांडत आहे. आपण पाहिलं किंवा भारतीय समाज व्यवस्थेचा विचार जेव्हा जेव्हा केला जातो तेव्हा भारतीय समाज व्यवस्था ही कृषीवर आधारित असलेली आपल्याला पाहायला मिळते. आज सुद्धा 70-75% लोक आज शेती व्यवसाय करत आहेत. महाराणी राजमाता अहिल्यामाता होळकर यांच्या राज्यात सुद्धा 70% जास्त लोक शेतीवर आधारित होते. जेणेकरून भारतीय समाज व्यवस्थेचा आधारच किंवा कणा अर्थव्यवस्थेचा कणाच हा शेती विषय असा होता. म्हणून राजमातेनं सत्तेवर आल्याबरोबर एक उल्लेखनीय काम केलं. ते म्हणजे राजमातेनं शेतकऱ्यांसाठी आणि शेतीसाठी अनेक योजनांचा विचार या ठिकाणी केलेला दिसतो. म्हणून या ठिकाणी त्यांची पर्यावरण नीती असेल किंवा शेतीविषयक जर काही कानून कायदे केलेले होते, मग त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या राज्यामध्ये तालुके आणि जिल्हे किंवा तालुके निर्माण करून त्यांच्यावर असे कर्तव्यदक्ष अधिकारी त्या ठिकाणी नेमलेले होते. त्यानंतर त्यांचा महसुलासाठी त्यांनी 3 विभाग त्या ठिकाणी केलेले होते. त्या ठिकाणी उत्तर विभाग, त्याचबरोबर मध्य विभाग आणि त्याचबरोबर दक्षिण विभाग अशा पद्धतीचे विभाग त्या ठिकाणी त्यांनी महसूल व्यवस्था पाहण्यासाठी निर्माण केलेले होते. जसं सैन्याची आदर्श व्यवस्था होती तशीच राजमातेनं शेतकऱ्याचा विकास होण्यासाठी, बहुजनाचा विकास करण्यासाठी शेतीला त्या ठिकाणी भरपूर असं आजच्या शासन व्यवस्थेपेक्षाही जास्त असं योगदान दिलेलं होतं. राजमातेनं त्या ठिकाणी शेतीचा कारभार करण्यासाठी कायदा तयार केलेला होता किंवा आजच्या भाषेत असं म्हणता येईल की अध्यादेश काढलेला होता. तो असा होता की त्या कायद्याला त्या ठिकाणी त्यांनी 9-11 कानून असं नाव किंवा उल्लेख त्या ठिकाणी आढळतो. आता ह्या 9-11 कानूनच्या अंतर्गत शेती विषयक असं करत असताना जलसंवर्धन, जलवितरण आणि जल व्यवस्थापन पाहण्यासाठी स्वतंत्र खातं त्या ठिकाणी एक निर्माण केलेलं राजमातेनं होतं. म्हणजे बघा, या कानूनच्या अंतर्गत जे बहुजन समाजातील लोक होते, ज्यांना शेती नव्हती, जे भूहीन होते, अशा शेतकऱ्यांना त्यांनी त्या ठिकाणी शेती उपलब्ध करून दिली. आणि या शेती उपलब्ध करून दिल्यानंतर त्या ठिकाणी लागवड करत असताना वृक्षारोपण, आजच्या भाषेत आपल्याला सांगता येईल वृक्ष संवर्धन आणि वृक्षारोपणाचं काम त्यांनी त्या ठिकाणी हाती घेतलेलं होतं. शेतकऱ्याच्या बांधावर किंवा इतरत्ल कुठल्याही की शेतीला अडथळा न होता त्याचा फायदा होईल अशा ठिकाणी वृक्षारोपण करण्यात त्यांनी सक्तीचा आदेश त्या ठिकाणी दिलेला होता. त्यामध्ये लिंब, आंबा, औदुंबर, त्या ठिकाणी चिंच अशा पद्धतीची देशी झाडे लावली जात असायची. या झाडांचा असा एक उपयोग होता की झाडं पारंपरिक असून या झाडामुळं जलसंरक्षण त्या ठिकाणी व्हायचं. ही खोलवर जमिनीतला पाण्याचा गारवा ही झाडं टिकून ठेवली जात असायची आणि त्यामुळं आजूबाजूच्या परिसरात पाण्याचा साठा कायम राहायचा आणि तिथं विहिरीला सतत पाणी त्यांच्या राज्यामध्ये असायचं. हा एक महत्वपूर्ण दृष्टिकोन अहिल्यामातेनं ठेवून झाडं लागवडीसाठी त्यांनी महत्वपूर्ण योगदान त्या ठिकाणी दिलेलं होतं. आणि जे दुर्बल घटक होते त्यांच्या राज्यामध्ये, ह्या कानून 9-11 कानून अंतर्गत जे दुर्बल घटक होते त्या दुर्बल घटकांसाठी त्यांनी जमिनी तर उपलब्ध करून दिल्याच, पण त्यांना एक सक्ती केलेली होती. ती काय सक्ती असायची?
प्रत्येकानं 20 झाडं लावायची, प्रत्येक शेतकऱ्यानं 20 झाडं लावायची. त्यातली 11 झाडे ही शासनाला त्याचं उत्पन्न दिलं गेलं पाहिजे आणि 9 झाडं त्या शेतकऱ्यानं आपल्या कुटुंबाच्या उद्धारासाठी किंवा विकासासाठी किंवा संसारासाठी उपयोगी आणली पाहिजेत असा बंधक होता. जी झाडं जी फळं लावलेली असायची त्या फळाचा उपयोग गावातल्या शासनकर्त्याकडे द्यायचा किंवा गावात जे त्यांचे शासकीय अधिकारी नेमलेले असतात किंवा पाटील असतील वगैरे जे तलाठी असतील त्यांच्याकडं तो उत्पन्न त्या झाडाचं द्यायचं आणि उरलेलं. आणि मग त्या गावावर ज्याला जमिनी नाहीत किंवा ज्याला काही कुठल्याही प्रकारचं झाडं वगैरे नाहीत अशा गावातल्या लोकांना, बहुजन लोकांना किंवा शेती नसलेल्या लोकांना त्या फळाचा उपयोग व्हावा हा त्यामागचा उदात्त हेतू असा या कायद्याअंतर्गत शेतकऱ्याला केलेला होता. दुसरी गोष्ट, या ठिकाणी त्यांनी औषधी वनस्पतीचं जतन सुद्धा त्या ठिकाणी केलेलं होतं. आयुर्वेदिक औषधीच्या बागांची निर्मिती त्यांच्या राज्यामध्ये त्या ठिकाणी करून दिलेली होती. जे लोक भटकंती करत होते, जे लोक लुटारू होते, अशा लोकांना शेती दिल्या, त्यांच्याकडून त्या कसून घेतल्या आणि एक आदर्श शेतीचं उत्पन्न वाढलं. कारण त्यांचं बागायती क्षेत्र त्यांनी त्या ठिकाणी वाढवलेलं होतं. विहिरीला अनुदान द्यायचं, शेती करण्यासाठी अनुदान द्यायचं, अशा पद्धतीनं करून शेतीला कशी चालना मिळेल म्हणून शेतीविषयक धोरणांचा विचार करत असताना अहिल्या माता होळकर यांच्या राज्यामध्ये दुष्काळ कधीही पडलेला आठवत नाही. त्यांनी जेव्हापासून सत्ता हातात घेतली किंवा त्या अगोदर मल्हारराव होळकरांपासून कुठेही दुष्काळ आढळलेला दिसत नाही. त्याला एकमेव कारण असं आहे की त्यांचं जे होळकरांचं किंवा पर्यायाने अहिल्या मातेचं जे कृषीविषयक धोरण होतं त्या ठिकाणी त्यांनी नद्यांना अडवून नद्यांवर बांध बांधले. बांध बांधून मुख्य प्रवाहापासून स्वतंत्र असा एक प्रवाह बाजूला पाटा किंवा कॅनॉल काढून, आजच्या भाषेत आपण कॅनॉल म्हणून, कॅनॉल काढून त्या माध्यमातून तिथं स्वतंत्ररित्या कपडे धुणे करण्यासाठी किंवा व्यक्तींना आंघोळ करण्यासाठी, जनावरांना पाणी पिण्यासाठी त्या पाटाचा किंवा कालव्याचा उपयोग राजमाता करायच्या असत्या. आणि ते दूषित पाणी होतं ते पाणी मुख्य प्रवाहात न जाता पाण्याचं शुद्धीकरण कायम राहावं या दृष्टीने ते पाणी पाटाच्या माध्यमातून शेतीला पुरवलं जात असायचं. आणि शेतीला पुरवलं जात असल्यामुळे शेतीमध्ये सुपीकता आली, बागायती क्षेत्र वाढलं, पर्यायाने राजमातेच्या राज्यातलं कृषी उत्पन्न वाढलं आणि कृषी उत्पन्न वाढल्यामुळे शेतकरी सुखी झाला. जो सगळ्यांचा पोशिंदा असतो तो सुखी तर आपण सुखी हे सूत्र राजमातेनं स्वीकारलं होतं. राज्याचा खजाना भरवायचा असेल तर शेती ही उत्कृष्ट असली पाहिजे हा एक मुद्दा होता. दुसरा एक विचार, कायद्याचा दृष्टिकोन आपण जर केला तर कायद्याच्या दृष्टीनं 911 कानून अंतर्गत शेत साऱ्याशिवाय शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचा कर भरावा लागत नव्हता. महत्वाचं असं आहे, जर पाऊस जास्त झाला असेल, कमी झाला असेल किंवा पावसाचं प्रमाण जसं असेल तसं शेतीचं शेतसारा भरावा लागत असेल, दुष्काळ सदृश्य स्थिती असेल तर शेतकऱ्याला शेतसारा भरायला किंवा शेतीविषयी कर भरायचा गरज नव्हती. हा आजच्या शासनकर्त्यांनी सुद्धा त्यांचा विचार घेण्यासारखा आहे. आणि त्यामुळं राजमातेच्या राज्यामध्ये आजच्या सारख्या शेतकऱ्याच्या आत्महत्या होत नव्हत्या. असं एकही इतिहासामध्ये उदाहरण सापडत नाही की राजमातेच्या राज्यात शेतकऱ्यानं आत्महत्या केलेल्या आहेत. त्याचबरोबर दुसरा एक विषय या ठिकाणी असा आहे, राजमातेने मी या अगोदर बोलल्याप्रमाणे वन संरक्षण, जल संरक्षण आणि जल विस्तारण करण्यासाठी स्वतंत्र विभागाची नेमणूक केलेली होती आणि कर्तव्य दक्ष अधिकारी ते शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्या ठिकाणी शेतसारा ठरवत असत. आजचे तलाठी किंवा आजचे जे शासनाचे अधिकारी आहेत ते बांधावर न जाता बसल्या जागेवर शेताची माहिती देतात आणि मूळ जे शेतकऱ्याला जो विषय शासनाच्या योजना मिळतात त्यापासून ते वंचित राहतात. अशा पद्धतीचं काम अहिल्याबाईच्या राज्यात नव्हतं किंवा अहिल्या मातेच्या राज्यात नव्हतं. तिसरी गोष्ट अशी या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की अहिल्या मातेच्या राज्यात पशु पक्ष्यांची सुद्धा काळजी घेतली जात होती. त्यांना पशु पक्ष्यांना चारा आणि
पशूंना चाऱ्याची व्यवस्था होती, दाना पाण्याची व्यवस्था पक्ष्यांना होती. असं आदर्श त्यांची पूर्ण शेतकऱ्याची विकत घेतली जात असायची आणि ती पूर्ण किंवा शेतीचं पीक विकत घेतलं जात असायचं आणि ते पक्ष्यांना आणि पशुआंना त्यापासून त्या ठिकाणी त्यांचा मानवाप्रमाणे जसं की माणसाला अन्नाची गरज आहे तसं पशु पक्ष्यांना चारा आणि अन्नाची गरज राजमाता अहिल्यामाता होळकर त्या ठिकाणी पूर्ण करत असायच्या. या कामात कुठल्याही अधिकाऱ्याने किंवा शेतकऱ्याने दिरंगाई केली तर शिक्षेची तरतूद सुद्धा त्यांच्या या 9/11 कानून अंतर्गत कायद्यामध्ये होती. आणि कुणी आजच्या सारखा राजमातेच्या राज्यामध्ये भ्रष्ट अधिकारी शेतीविषयक अधिकारी नव्हते, तर ते प्रामाणिक असत, त्यांची चौकशी केली जात असे, कोणाची तक्रार असेल तर त्याच्याविषयी त्याला कडक शासन या कायद्याअंतर्गत केलं जात असायचं. म्हणून जर समजा आपण त्यांनी जंगल सुद्धा निर्माण केली होती त्यांच्या राज्यामध्ये, म्हणजे वृक्ष संवर्धन त्या ठिकाणी केलेलं होतं. आणि हे वृक्ष संवर्धन कसं उपयुक्त आहे हे या माध्यमातून आजच्या शासनकर्त्याचा आज आपण विचार केला तर दरवर्षी वृक्षारोपण केलं जातं. कुणी म्हणतं 5 कोटीचं वृक्षारोपण करायचं झाडांचं, कुणी म्हणतं इतकं अमकी संख्या वाढवली जाते. खड्डे तेच असतात, फक्त आणि फक्त वृक्षारोपण करणारे व्यक्ती सुद्धा वेगळे नसतात. आणि तेच त्याचा आदर्श अहिल्याबाईंच्या राज्यात नव्हता. खरोखर त्यांनी जंगलाचं संरक्षण केलं, कायद्यानं केलं. अशा पद्धतीचं राजमाता अहिल्यामाता होळकरांचं कृषीविषयक धोरण आजच्या शासन व्यवस्थेला आदर्श ठरत आहे.